नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. परी हाय कर बाळा. हाय. परी आता खेळायली. दवाखान्यातून आणलं तिला. आजच खूप सर्दी झाली तिला. सारखी पाणी खेळती बाहेर जाऊन. पाऊस येऊन जाऊन सारखा पावसाचं वातावरण आहे. चला मग अशा वातावरणामध्ये काहीतरी खाऊता, भजे खाऊता. अरे बापरे, परी कच्चा करून दाखव आणखीन एकदा. आणखीन अजून 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 इकडे इकडे कॅमेरा समोर डोळे फिरव कसे. चला मग तुम्हाला भजेसाठी काय काय लागते ते दाखवतो. मंडळी, आमच्या इकडे मुगाचे भजे कशा प्रकारे करतात हे तुम्हाला दाखवतो. बघा, 2 कांदे, मुगाची डाळ, थोडंसं बेसन पीठ, मिरच्या, लसण, कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडे जिरे टाकूता. हे सगळं मिक्सरमधून काढूता. नंतर हे मुगाच्या डाळीचं पेस्ट करून घेतलंय. याच्यामध्ये आता आपण मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसण याचंही वाटण तयार केलेलं आहे. हे टाकू. त्याच्यात 2 कांदे टाकू. हळद टाकू. मीठ टाकू चवीपुरतं आणि बेसन पीठ टाकू. बेसन पिठानं घट होते आणि आपले भजे सारखे व्हायला मदत होते. मिक्स करू. जसं जसं बेसन पीठ लागेल तसं तसं आणखीन घेऊ. हे असं तयार करायचं सगळं एकजीव. जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर भजे आपले तुटतात. कढईत तेल टाकलं. आता गरम झालं तेल की याच्यात लगेच भजे सोडून घेऊ. आपण तेल टाकलं का नाही, असं तपलं का नाही बघूता. हे बघा, तेल तपलेलं आहे. ते टाकलेला भजा वरी आला. आता सगळे भजे आपण टाकून घेऊ. आपले भजे फुटणत याचा अर्थ आपलं पेस्ट चांगलं झालं, एकजीव झालं. हे बघा, याला असं सगळे काढून घ्यायचे. याला चांगलं आता तळू द्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत. हे बघा, असा गोल्डन कलर येईपर्यंत याला चांगलं असं तळून घ्यायचं. जरा जास्त वेळ तळू द्यायचे, म्हणजे मधात आतमध्ये कच्चे राहत नाही. हे बघा, सगळे आखायले निघलेत, अजिबात तुकडे झालेले नाही त्याचे. बघा, प्लेटमध्ये काढते मी आणि हे बाकीचे पण करून घेते असेच परत. बघा, भजी सगळे तयार झाले. तर आता मी परीला चारते. परी कसं खाय ना बाळा. कसं लागायला? छान लागायला ना? छान झाले ना? छान झाले तसे भजी. बघूत आता. आम्ही केलेले भजे तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्या इकडं कशा पद्धतीनं भजे करतात हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परी बाय कर. बाय.